नमस्कार, मी दत्तात्रय रमेश आढळगे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचा कार्यकारी सदस्य। यावर्षी पुणे श्रमिक पत्रकार संघ व पुणे फेस्टिवल याच्या संयुक्त विद्यमानाने पुणे शहरातील न्यूज फोटोग्राफर म्हणजे प्रेस फोटोग्राफर यांची वर्षभरामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये जे टिपलेले छायाचित्र आहेत त्याचं प्रदर्शन बालगंधर्व कला दालनमध्ये आयोजित केलं आहे। नमस्कार, मी प्रमोद शेलार, सकाळ या वृत्तपत्रामध्ये मी छायाचित्रकार म्हणून काम करत आहे। गेले 20-22 वर्ष पुणे शहरातील अन्य वृत्तपत्रातील फोटोग्राफरांनी हे एक्झिबिशन भरवलेलं आहे। ह्याच्या पाठीमागचं कारण असं की जे फोटोग्राफर्स आहेत आम्ही पडद्यामागे असतो नेहमी, पण ज्यावेळी पूर परिस्थिती असेल, आंदोलन असेल, स्पोर्ट्स असतील, शहरामध्ये होणाऱ्या विविध घटना असतील त्याचं छायाचित्रण करण्यासाठी आम्ही जात असतो। ज्यावेळी ऑन द स्पॉट काही घडामोडी जरी झाल्या तरी ते छायाचित्रकाराची एक करडी नजर त्या पिक्चरवर असते। कदाचित आम्हाला माहिती नसतं की हा फोटो उद्याच्याला काय देऊन जाईल, पण तो फोटो क्लिक केलेला असतो। पुणे शहर गेल्या 20 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतंय, डिजिटलाइज होतंय, त्यामुळं निगेटिव्हच्या काळापासून त्या आत्तापर्यंत 4Kच्या जमान्यापर्यंत 8Kच्या जमान्यापर्यंत जी छायाचित्रकार आहेत त्यांनी जी कामं केलेली आहेत। नमस्कार, मी कपिल युवराज पवार, दैनिक लोकमतमध्ये प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करतो। पुणे फेस्टिवल आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनामागे जे पत्रकारांबरोबर जे प्रिंट मीडियामध्ये जे प्रेस फोटोग्राफर काम करतात त्यांचे विविध पैलू, त्यांनी ज्या पद्धतीने फोटो काढलेले असतात ते सगळे फोटोचं प्रदर्शन इथे लावण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये माझे जे महत्त्वाचे फोटो आहेत की टाळ आणि दोन्ही हातात 2 वाद्य किंवा प्रवासी करणारा किंवा एकाच नवीन वर्षात 2024च्या रात्री डिसेंबरच्या एकाच वॉर्डामध्ये किती मुलं जन्माला आली अशा पद्धतीचे फोटो किंवा फादर्स डे, एक महिलांची ही 3री पिढी गणपती रंगवताना अशा पद्धतीचं हे प्रदर्शन आहे। आपण सर्वांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी। धन्यवाद। 37व्या पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत आज पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने आणि संयुक्त विद्यमाने या ठिकाणी फोटोग्राफरांच्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी झालं। काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून आम्ही सर्वजण हे सगळं काम करतोय आणि पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत ज्यावेळेस हे कार्यक्रम होतोय त्यावेळेस त्याला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला आणि पुण्यातले जे नामांकित फोटोग्राफर आहेत जे प्रेससाठी काम करतात त्यांचे अतिशय उत्कृष्ट फोटो या ठिकाणी त्यांनी टिपलेले क्षण या ठिकाणी आम्ही छायाचित्र प्रदर्शनाद्वारे मांडलेले आहेत। पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत हा अनेक वर्षानंतर सुरू झालेला हा पुन्हा एकदा सुरू झालेला प्रकल्प आहे आणि अतिशय सुंदर असे पत्रकार संघाची आम्हाला मदत मिळाली। अतिशय सुंदर सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली। ते स्वतः काल सगळे पत्रकार संघाचे सगळे ज्यांचे फोटोग्राफर्स होते त्यांनी या ठिकाणी स्वतः फोटो फ्रेम मध्ये लावून ते सगळं उभं करण्याचं काम आमच्या सहकार्याने त्यांनी केलं आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की असे सुंदर फोटो त्यांनी भविष्यात देखील काढावेत आणि या पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत असेच पुढच्या वर्षी देखील आपण प्रदर्शन तयार करू आणि लोकांना चांगले फोटो आणि जे युनिक फोटो आहेत ते बघण्याची संधी मिळावी। नमस्ते, मी डॉक्टर वृषाली बर्गे, रानडे इन्स्टिट्यूट, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम। मी सहाय्यक प्राध्यापक आणि मॉर्निंग डिप्लोमा आहे त्याची कोऑर्डिनेटर आहे। ऍक्च्युली ज्यावेळेस आम्हाला पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं की हे प्रदर्शित पुण्यातले आपले पत्रकार आहेत आयोजित करतात असा मेसेज मिळाला आणि छान वाटलं। कारण यावेळीची ही जी काही मॉर्निंग बॅच आहे आम्ही क्लासमध्ये वेगवेगळे विषय शिकवतोच, पण ज्यावेळेस असं प्रदर्शन बघतो त्यावेळेस फोटो जर्नलिझम काय आहे याचा प्रत्यक्षरित्या आज मुलांना आला की सोशल मीडियाचे फोटो वेगळा, पण ही जी काही सेन्सिटिव्ह पत्रकारिता केली जाते, एक चित्र 1000 शब्द बोलतो, याचा प्रत्यय आज मुलांना आला आणि इथून पुढच्याही प्रत्येक बॅचला आम्ही सांगू की या 3 दिवसात या प्रदर्शनाला निश्चित व्हिजिट करा आणि फोटो पत्रकारिता काय असते याचा एक वेगळा अध्याय या 3 दिवसातून या विद्यार्थ्यांना नक्की समजेल। नमस्ते, मी सेजल दिनकर वाकोडे,
आणि मला सांगण्याला खूप अत्यंत आनंद होईल की प्रत्येक फोटो जे टिपले आहे ते त्याच्यातनं एक चांगले इमोशन्स वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या गेले आहे आणि कार्यक्रमात मला सहभाग होता आले याचा मला फार आनंद होतो. नमस्कार, मी विशाल साबळे. फोटोग्राफी काय आहे, त्याचे इमोशन्स काय असतात, त्या फोटोग्राफी पाहण्यासाठी आज आम्ही बालगंधर्व कलाक्रीडा इथं आलो होतो. त्याच्यामध्ये आम्हाला कळलं की फोटोचे इमोशन्स कसे असतात आणि पत्रकार लोक कसे इमोशन्स कॅप्चर करतात. हे खूप छान प्रदर्शन आहे. मी कानवडे तेजस्विनी, मी पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे. फोटोग्राफीज आहेत ह्या बघून अतिशय छान वाटलं, कारण प्रत्येक फोटोमध्ये इमोशन दडलेले आहेत आणि हे फोटो प्रत्येक फोटोमध्ये काहीतरी युनिक आहे, हे आम्हाला बाकीकडे बघायला भेटत नाही. जे फोटो आम्ही ऑनलाईन बघतो त्यापेक्षा इथे प्रत्यक्षात बघून अतिशय छान वाटलं आम्हाला. नमस्कार, माझं नाव विनय वाघमारे. मी पुणे पत्रकार संघाच्या वतीने आणि पुणे फेस्टिवलमध्ये आयोजित केलेल्या रानडे इन्स्टिट्यूटच्या मार्फत येथे आलेलो आहे. ह्या पुणे फेस्टिवल्समध्ये जे काही आता बालगंधर्वच्या ठिकाणी रंगमंदिरात जे छायाचित्र लावले आहेत ते जे काही प्रकारे कॅप्चर केले ज्या पत्रकार मंडळीने ते म्हणजे न पाहावे डोळा असे म्हणण्यासारखे आहेत. अप्रतिम छायाचित्रे त्यांनी कॅप्चर केलेली आहेत आणि हे खूपच मनाला स्पर्शणारे आहेत किंवा त्यातले जे काही भाव टिपले ते चेहऱ्यावरती आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी ते उत्कट दिसत नाहीयेत, पण जे काही त्यांनी टिपलेले आहेत ते खरंच अविस्मरणीय आहेत.